नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा लागलेली आहे. खूप जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप चालू आहे. पहिला टप्पा झाला. पहिल्या टप्प्यामध्ये 1100 ते 1200 कोटी रुपयाचे वितरण पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यासाठी 900 ते 950 कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले. त्याचेही वितरण अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केलं जात आहे. इतर सर्व जिल्ह्यांचे पीक विम्याचे वाटप संत गतीनं का होईना होत आहे. परंतु मुख्य मुद्दा जर पाहायला गेला की एका असे जिल्हे की त्या जिल्ह्यामध्ये अजून पीक विम्याचा ₹1ही वाटप केला गेला नाही. असा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, लातूर जिल्ह्यामध्ये काही मंडळामध्ये पडलेला आहे आणि त्याच्यानंतर बीड जिल्हा. हे 3 जिल्हे का टाळले जात आहेत, हा खूप महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. मी आज धाराशिव जिल्ह्याच्या कृषी विभागाशी माहिती घेतली की नेमकं काय चाललं आहे आणि कुठंपर्यंत पीक विम्याचं काय ठरलेलं आहे याबाबत माहिती घेतली. तर कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय समितीची अंतिम बैठक होणं बाकी आहे अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळं अजून शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तरी केंद्रीय समितीची बैठक झाल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट आहे आणि अजूनही बैठक झालेली नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो, अजून बैठक होणं बाकी आहे. बैठक कधी होईल माहीत नाही. बैठक झाल्यानंतर निर्णय काय येईल माहीत नाही. जर निर्णय काय आला, समजा विमा कंपनीच्या बाजूने आला, तर विमा कंपनी पीक विम्याचा पुढचा निर्णय काय घेऊ शकते तेही शेतकऱ्यांना माहीत नाही. त्याच्यानंतर जर केंद्रीय समितीनं शेतकऱ्यांना पीक विमा द्या म्हणून सांगितल्यानंतर परत विमा कंपनीचं डिसिजन काय असेल तेही माहीत नाही. म्हणजे या सर्व गोष्टीच्या प्रक्रियेला खूप मोठा विलंब लागणार की काय, अशी सध्या तरी परिस्थिती आहे. कारण अशीच परिस्थिती बीडची पण आहे, लातूरची पण आहे आणि धाराशिवची पण आहे. कुणीही लक्ष द्यायला तयार नाही, कुणी बोलायला तयार नाही. या 3 जिल्ह्याला पीक विम्यातून का टाळण्याचा प्रकार सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून होतोय की काय, असं सध्या बोललं जात आहे. शेतकऱ्यामध्ये कुजबूज आहे की सर्व जिल्ह्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात आलं, मग धाराशिव असो, लातूर असो, बीड जिल्ह्याकडे कुणी का बोलत नाही आहे, पीक विम्याबाबत चर्चा का केली जात नाही, केंद्रीय समितीची बैठक तातडीने का घेतली जात नाही, कृषी विभाग, कृषी मंत्री, माननीय मुख्यमंत्री याबाबत का तातडीने निर्णय घेत नाहीत. या सर्व प्रश्नांचा भडीमार सध्या शेतकऱ्यामध्ये आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावेळेस खरंच शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज आहे. कारण अतिवृष्टीने नुकसान झालेली नुकसान भरपाई, ही नुकसान भरपाई मिळण्याची हीच वेळ असताना हाच पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. ₹1 पीक विमा असलेला पीक विमा उशिरा का होईना, काही का होईना रक्कम वेळेच्या वेळेला मिळाली, परंतु पीक विमा रोख भरूनही शेतकऱ्यांना सध्या यावर्षी पीक विम्याचं वाटप होत नाही आहे. धाराशिव असो, लातूर असो, बीड असो, असे खूप जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये कमी रकमा मिळाल्या. खूप शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे. अजून धाराशिव असो, लातूर असो, बीड असो, या 3 जिल्ह्यातलं जेव्हा पीक विम्याची रक्कम येईल त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन होतील, त्याच्यानंतर रकमा किती दाखवल्या जातील, त्या रकमा योग्य असतील का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सध्या खूप भयंकर परिस्थिती आहे. सध्या पाऊस नाही, एल निनोचं सावट आहे. एकतर गेल्या अतिवृष्टीनं गेलं, महाभयानक दुष्काळात कसं तरी शेतकरी आजपर्यंत सावरत गेला आणि त्याच नुकसानीची भरपाई मिळण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा शेतकऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या पीक विम्यामधून टाळलं जातं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर शेतकरी मित्रांनो, या सर्व गोष्टीला जबाबदार कोणत्या गोष्टी ठरल्या शेतकरी मित्रांनो? जो ₹1 पीक विमा असताना जो ट्रिगरचा पीक विमा होता शेतकरी मित्रांनो, तो खूप महत्त्वाचा पीक विमा होता. 3 ट्रिगर जर तेव्हा यावर्षी जर लागू असली असती तर शेतकऱ्यांना पीक विमा तेव्हाच मिळून गेला असता. इतके दिवस वाट पाहायची सुद्धा गरज नव्हती. त्यामुळं राज्य शासनानं धोरण काय अवलंबलं की 3 ट्रिगर काढल्यानंतर शेतकऱ्यांना फायदा होईल. आता तुम्हाला समजले असेल की 3 ट्रिगर काढल्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होतोय का तोटा होतोय. पीक विमा जरी कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप झालेला नसेल, तो उशिरा का होईना वाटप होईल, परंतु ट्रिगर काढल्यामुळं शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप हे खूप कमी प्रमाणात होतं. कारण सरासरी उत्पन्न धरलं जातं 3 वर्षाचं, त्याच्यानंतर चालू वर्षाचं उत्पन्न धरलं जातं, त्याच्यातली टक्केवारी गाळली जाते. जेवढं उत्पन्नात नुकसान झालेले आहे त्या नुकसानीची टक्केवारी मायनस करून मग पीक विमा दिला जातो. हा हेक्टरी 4,000 5,000 शेतकऱ्यांना पीक विमा, हा या बिगर ट्रिगरचा पीक विमा, काहीही उपयोगाचा पीक विमा नाही शेतकरी मित्रांनो. अजूनही वेळ गेलेली नाही. पावसाळी अधिवेशन आहे.
या पावसाळी अधिवेशनात तरी धाराशिव असो, लातूर असो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न मिटणार का? आणि या सर्व गोष्टीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा जर पाहायला गेला शेतकरी मित्रांनो, कारण या 3 ट्रिगरचा अवलंब येणाऱ्या पीक विम्यामध्ये केला जावा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पीक विमा हा मिळेल, धाराशिव असो, लातूर असो यांचे केंद्रीय समितीमध्ये बैठक होईलच. या बैठकीनंतर मार्ग निघेलच आणि शेतकऱ्यांना पीक विमा उशिरा मिळेल का पण मिळणार आहे, तो मिळेल. परंतु महत्त्वाचा मुद्दा, जर पुढच्या वर्षीचा पीक विमा जर असाच पीक विमा बिगर ट्रिगरचा जर राहिला शेतकरी मित्रांनो, तर अजून खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे. कारण गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली आहे, परंतु यावर्षी अतिवृष्टी होणार नाही. एकतर पाऊसच कमी आहे, त्यामुळे पाऊस कमी असल्यावर तर पीक विमा मिळण्याचे चान्सेसच खूप कमी आहेत. त्यामुळं हे 3 ट्रिगर जर राहिले तर कमीत कमी एखादा मोठा पावसानं जर पिकाचं नुकसान झालं तर आपल्याला क्लेम करता येऊ शकतो. क्लेम केला तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो आणि त्या क्लेमची रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकते. क्लेम करणंच बंद झाल्यामुळं शेतकऱ्यांचा यावर्षी पीक विम्यामध्ये किती मायनस झाले हे तुम्ही पाहू शकता. 37 ते 38 हजार कोटी रुपयाचं वाटप गेल्या वर्षीच्या 24-25च्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना झालं होतं, कारण त्यावेळेस ट्रिगर लागू होते. मग यावेळेस तुम्ही पाहू शकता पहिल्या टप्प्यामध्ये 1100 ते 1200 कोटी रुपये मंजूर झालेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये 900-950 कोटी रुपये मंजूर झाले. म्हणजे एक 2000 कोटी रुपयाची मंजुरी आत्तापर्यंत पीक विम्याला मिळाली आहे, परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पीक विमा जमा झालेला नाही. त्यामुळं यावरच आता वळण होऊ शकते. कारण आता एखाद्या वेळेस जर धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यातील 2-3 जिल्ह्यातील जर पीक विमा मंजूर झाला, त्याच्यासाठी थोडा निधी मंजूर होईल. म्हणजे 2,000-2,500 हजार कोटीमध्येच पीक विमा अख्ख्या सालाचा शेतकऱ्यांना मिळून जाईल आणि विमा कंपन्या भरगच्च पैसे घेऊन बसतील. कारण प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या खिशातून पीक विमा भरलेला आहे आणि या पीक विम्याचं मोल त्या शेतकऱ्यांना माहीत आहे. कारण सध्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेला हा शेतकरी, सध्या पेरणीचं सीझन आहे, अक्षरशः शेतकऱ्यांना बियाणं, खते आणण्यासाठी पैसे नाहीत. आता जरी पाऊस पडला, लोकांचं कर्ज करून ते शेतकरी कशी तरी पेरणी करतील, परंतु पुढे पाऊस कसा आहे हाही माहीत नाही आहे. हवामान तज्ज्ञांतर चक अल निनोचं सावट असल्यामुळे दुष्काळाचं सावट सांगितलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतात की 180 तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. मग त्या शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा भरायचा का नाही हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि निश्चितच यावर्षी शेतकरी पीक विमा भरण्यास उत्सुकता दाखवतील असं मला तर वाटत नाही. जर राज्य शासनाला शेतकऱ्यांनी सर्वच्या सर्व पीक विमा भरावा असं वाटत असेल तर उर्वरित ज्या ज्या जिल्ह्याचा पीक विमा राहिलेला आहे तो वाटप लवकरात लवकर करावा. कारण खरीप 2026चा पीक विमा भरण्याची वेळ आली आहे, तर तुम्ही 2025चे पैसे जर देत नसाल तर मग पीक विमा कुण्या अर्थी शेतकऱ्यांनी भरावा हा खूप महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे. त्यामुळं धाराशिव असो, लातूर असो, बीड असो, परभणी असो, वाशिम असो, हिंगोली असो, जालना असो, जे काही जिल्ह्यामध्ये अर्धवट वाटप झाले, ज्या जिल्ह्यामध्ये 1 रुपयाचं वाटप झालं नाही, अशा जिल्ह्यामध्ये पीक विमा तातडीनं राज्य शासनानं वाटप करावा. कारण शेतकऱ्यांना आता या वेळेला जर पीक विमा तुम्ही नाही दिला तर पुढच्या वर्षी शेतकरी पीक विमा भरू शकणारच नाहीत. कारण याच्यातली उत्सुकताच जर संपलेली असेल तर कोण्या आधारे शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा हा खूप महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे. धाराशिवची अपडेट आज घेतलेली आहे. अजून केंद्रीय समितीची कुठलीही बैठक झालेली नाही आहे. हीच परिस्थिती लातूर आणि बीडची पण आहे. जेव्हा बैठक होईल, बैठक झाल्यानंतर त्याबाबत निर्णय होऊ शकतो व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप केलं जाऊ शकतो. परंतु यामध्ये किती दिवस जातात हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.